जय श्रीराम. मी अनेकदा एक सर्वसामान्य जागरूक हिंदू म्हणून प्रत्येक पोलीसवाल्याला सांगितलं होतं की तुम्ही हा देश इस्लामिक बनवण्याच्या भानगडीत पडू नका. दंगली होतील. कारण देश मुळात धर्मनिरपेक्ष आहे. संविधान धर्मनिरपेक्ष आहे. ध्वनी प्रदूषणाचे कायदे न पाळणं हे योग्य नव्हे. सगळे इतर धर्म जे भोंगे वाजवत नाहीत त्यांनी जर भोंगे वाजवणं सुरू केले तर समाजामध्ये शांतता राहील का? पण एवढं सगळं सांगून, वारंवार त्यांना सांगून आडेलतट्टूपणाचं धोरण हे पोलीसवाल्यांनी घेतलेलं आहे. मग एकतर त्यांना सरकारकडून बॅकअप नाही आहे की उद्या दंगल झाली तर सांभाळायची कशी, नाही तर ते स्वतः छक्के आहेत. त्यांना ना हायकोर्टच्या ऑर्डर इम्प्लिमेंट करण्याच्या त्यांच्या गांडीत दम आहे, किंवा त्यांना गृहमंत्री काय सांगतात तेही इम्प्लिमेंट करायचे त्यांच्या गांडीत दम नाहीये. ते निवळ छक्के आहेत. आणि म्हणून जर का माझं प्रशासन छक्क झालं, माझे लोकप्रतिनिधी छक्के झाले, तर मग आता माझ्या हातात उरतं काय? म्हणून हिंदू म्हणून माझी ही भूमिका राहील की आता हे नाही ऐकत ना, ह्यांनी इस्लामिक राष्ट्र बनवायचं ठरवलं ना या भारताला, जे की संविधानामध्ये धर्मनिरपेक्ष आहे, तर मग संविधानाचा मान करणं हा माझा धर्म आहे. मुळात सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की या इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनला हिंदू म्हटलं गेलेलं आहे. नंतर मग बाकीचे धर्म आलेत. आणि आम्ही अनादर नाही करत, आदरच करतोय. पण आदर करत असताना संविधानामध्ये ज्या तरतुदी आहेत त्याचा सगळ्यांनीच मान ठेवायला पाहिजे असं वाटत नाही का या लोकांना? मग संविधान धर्मनिरपेक्ष आहे, सेक्युलर आहे ना, मग हे असली नाटकं कशी चालतील की संविधानातून जे काही निर्देश आलेले तेच पाळायचे नाहीत आणि उपटा काय उपटायचं ते? उपटा काय उपटायचं ते? उपटणार आता, मग उपटणार आता का? कारण का उपटावंच लागेल. तमाम हिंदू लोकांना सांगतोय. अर्थात हिंदू ते जे मंदिरात जातात तसं पाहायला गेलं तर राष्ट्रच हिंदू आहे का? कारण का सुप्रीम कोर्टाचे ऑर्डर आणि ती अजून चॅलेंज झालेली नाहीये. त्यामुळे आता जे मंदिरात जातात ते हिंदू आहेत, ज्यांनी बुद्ध धर्म स्वीकारला तेही देखील हिंदू आहेत, ज्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला ते देखील हिंदू आहेत. मी सगळ्यांना आवाहन करतोय, आता आपले आपले भोंगे चालू करा. आणि सुरुवात दुसऱ्या सांगे तत्वज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण हे नाही होणार. स्वतः मी चालू करतोय. आज येणाऱ्या तासा दीड तासामध्ये माझ्या छतावरती भोंगा लागणार आहे आणि मी माझ्या मंदिराचा प्रचार सुरू करणार आहे. ऍप्लिकेशन दिलेलं आहे, पोलिसांनी परमिशन दिली ठीक, नाही दिली ठीक. का? कारण का विदाऊट परमिशन आणि विदाऊट गव्हर्नमेंटच्या ऑर्डर्स पालन करत आजही इतर धर्मांचे भोंगे चालतायत आणि छक्क्यासारखे पोलीस गांडीत शेपूट घालून बसलेत. रश्मी शुक्ला जी, क्या हो रहा है महाराष्ट्र में? क्या हो रहा है? आप तो बहुत अच्छे दर्जे के अधिकारी हो, तो हो क्या रहा है? आपका कुछ स्टेटमेंट मैंने सुना, पता नहीं क्या है, 350 भोंगे महाराष्ट्र में बंद कर दिए. अरे महाराष्ट्र कितना बड़ा है, आप 350 भोंगे लेके बैठे हो, क्या हो रहा है? आणि पोलिसांना हे ऑडिओ ऐकू जाईलच. पाठवा डीजीपी मॅडमना, म्हणा असं असं हर्षवर्धन वेडा आहे आणि तो असं काहीतरी बडबड करतोय. बघूया रश्मी शुक्लाला तरी काय उत्तर देता येतं किंवा देवेंद्र फडणवीस साहेब याच्यावरती काय उत्तर देतात. माझं नाव लिहून घ्या, हर्षवर्धन रायबान जाधव, राहणार पिशोर तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. माझं म्हणणं आहे संविधानाच्या तरतुदी पाळा. आणि जर दम नसेल ना तुमच्यात, तर मग आम्हाला आमचं संविधान कसं पाळायचं आम्हाला नाईलाज झालाय. मग आम्हाला 8 टाका, आम्ही हिंदू असल्याचे आमच्यावरती 302 गुन्हे दाखल करून टाका, आमचं काय लावायचं लावा. कारण ना तुम्ही आम्हाला रिस्पेक्टच देत नाही. झाडभर लोकांना सगळा रिस्पेक्ट आहे, तिथे तुमची गाण घाबरते. पण एवढी मेजॉरिटी असलेला हा हिंदू समाज जो मंदिरात जातो त्याची तुम्हाला भीती वाटत नाही. मग भीतीवरच आहे ना? ठीक आहे, मग होऊन जाऊ द्या.